नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आनंदी मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागात आपल्याला पृथ्वी आनंदीच्या बाजूने उभा राहताना पाहायला मिळणार आहे। सगळं काही विसरून आनंदीसाठी तो युगंधरला मदत करायला तयार झालेला असतो आणि त्यानंतर युगंधरवर आरोप करणाऱ्या विद्याधरची युगंधरने कॉलर पकडूनच नांगी ठेचलेली असते। हेच आपल्याला आजच्या भागात पाहायचंय, त्यामुळे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा। मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतो युगंधर आनंदीला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये असतो, आरती सुद्धा असते। आनंदीचं डोकं युगंधरच्या मांडीवर असतं। युगंधर म्हणतो, आनंदी, तुला काही होणार नाही, मी आहे ना, काळजी करू नकोस। आनंदी आनंदी, तो आरतीला म्हणतो, आरती, थोडं पाणी घेऊन ये प्लीज। ती छाया ताईला आवाज देते। दुसरीकडे माई शिल्पाला म्हणतात, अगं शिल्पा, ती मुलं आहेत, तू सुद्धा मुलांसारखं वागायला लागलीस का? मला तर या घरात काय चाललंय ते कळतच नाहीये। आपल्या समिधाचे हे संस्कार मुळीच नाहीयेत। तेवढ्यात शिर्के त्या गुंडांना पकडण्यासाठी धावतात, पण गुंड शिर्केंना चकवा देऊन बाहेरून कडी लावून निघून जातात। शिर्के माई बापूंना म्हणतात, काय करायचं समजतच नाही। गुंडांनी बाहेरून कडी लावली, माई बापू बाकीच्यांना आवाज देतात। शिर्के जोरजोरात कडी आपटून उघडण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी कशीबशी ती कडी उघडते। दुसरीकडे शिल्पा युगंधरजवळ जाते आणि म्हणते, युगंधर, अरे काय तुझी अवस्था झालीय, किती दमलायस, उठ ब्र, जा फ्रेश हो आणि कुर्ता बदलून घे, तुझ्या कुर्त्यावर थोडं पाणी सांडलंय। युगंधर म्हणतो, अगं ताई, काय बोलतेस, या कुर्त्यापेक्षा मला आता आनंदीचा जीव फार महत्वाचा आहे। आनंदी माझ्यासाठी सगळं काही आहे, कुर्ता काय ग, मी असले कापड किती घेऊ शकतो, पण आनंदीच्या जीवावर कोणीतरी उठलं, त्याला मी एवढ्या सहज कसं सोडू शकतो, तेच मला कळत नाहीये। अरे पण बघ ना, सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, किती थकलायस, 2 घास खाऊन घे, आनंदीची काळजी घ्यायला सगळे आहेत ना। मला सुद्धा आनंदीची काळजी आहे ना, तू काळजी करू नकोस, युगंधर म्हणतो। शिल्पा म्हणते, हे बघ युगंधर, माझं ऐकून घे। पण युगंधर म्हणतो, नाही ताई, जी लोक आनंदीच्या जीवावर उठलेली आहेत, त्यांना हा युगंधर सोडणार नाही। ज्यांनी आनंदीचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी त्यांचा एक एक श्वास मोजायला भाग पाडणार आहे। ज्याने कोणी हे केलंय ना ताई, त्याला अजून युगंधर निंबाळकर काय आहे हे मुळीच माहीत नाहीये आणि त्यामुळेच त्याने एवढी हिंमत दाखवली आहे। पण आता काही जरी झालं तरी सुद्धा मी अजिबात गप्प बसणार नाही, त्याला चांगलाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। शिल्पा निघून जाते। ती जाताना म्हणते, मला एक कळत नाहीये, तिथे किडनप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नव्हती, तर ती पेटी घेऊन आलेले जे गुंड होते, त्याच गुंडांनी किडनप केलंय। शिर्के म्हणतात, आरती, अगदी बरोबर बोलताय, किडनप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर ते गुंडच होते। आरतीही म्हणते, अगदी बरोबर आहे। शिर्के म्हणतात, मालक साहेब, त्या आश्रमातून आनंदीला त्या गुंडांनीच किडनप केलं आणि आता घरात आलेले तेच गुंड होते, पण ते माझ्या हातून निसटून पळून गेले आहेत। युगंधर चिडतो, काय चाललंय शिर्के, आपल्याच घरात गुंडी येतात, आपल्या घरच्या सुनेवर हात टाकतात, तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, तिच्या जीवावर उठतात, हे सगळं आपल्या बाबतीत होतंय, मला कळतच नाही। आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जा, माझा निरोप द्या, सगळीकडे नाकाबंदी झाली पाहिजे, ते गुंड सापडलेच पाहिजेत, निष्ठता कामा नये। दुसरीकडे प्रांजल चिडचिड करत म्हणतो, हे सगळं त्या मुलीचं मुद्दाम चाललंय, ती नाटक करते, तिला या घरात राहून आपल्या आईची जागा मिळवायची म्हणून ती हे मुद्दाम करते, ती स्वतः घरातून गायब झाली आणि पुन्हा त्या पेटीत येऊन टपलेली आहे, मला हे सगळं नाटक वाटतंय। मिताली म्हणते, तू काय बोलतोस, असं काही नाहीये, उगाच असा विचार करू नकोस। प्रांजल म्हणतो, आपल्याला कोण काय करतं कसं करतं याच्याशी काही घेणंदेणं नाही, आपण या भानगडीत पडायचं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। मिताली म्हणते, अरे दादा, पण आनंदीची अवस्था तू बघतोयस ना, ती मुद्दाम असं का करेल, मला वाटत नाही, तिच्यासोबत नक्कीच काहीतरी झालं असावं। पृथ्वी म्हणतो, जे झालं त्याच्याशी आपला संबंध नाही, आपण शांत राहायचं, त्यांचं ते बघून घेतील। इकडे विद्याधरला खूप टेन्शन येतं। तो शलाकाला फोन करून सांगतो, युगंधरने शपथ घेतलीय त्या गुंडांना शोधायची आणि आनंदीच्या जीवावर उठलेल्याला धुळीस मिळवायची, काहीही करून ते गुंड कोणाच्याही हाताला लागता कामा नयेत। शलाका म्हणते,
आता काय करायचं समजत नाही. तो म्हणतो, त्या गुंडांना लपवून ठेव, ताबडतोब शहराबाहेर पाठवायला सांग. इकडे आनंदी खूप घाबरलेली असते, अजून पूर्ण शुद्धीवर आलेली नसते, मध्येच आरडाओरडा करून रडत असते. आरती आणि युगंधर तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. आनंदी, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, शांत बस ना. पण आनंदी म्हणतच राहते, मला सोडा, मी काही केलेलं नाहीये, प्लीज मला सोडा. युगंधर आणि आरती तिला समजावतात, काळजी करू नकोस, तुझ्यासोबत आता काहीही होणार नाही. युगंधर म्हणतो, आनंदीची ही अवस्था मला पाहवत नाहीये, असं म्हणून तो बाहेर जातो. आरतीला तिथे थांबायला सांगतो आणि शिर्केंना कॉल करतो. काय झालं, पोलीस कंप्लेंट केली का? पोलीस काय म्हणाले? शिर्के सांगतात, मालक साहेब, मोठा प्रॉब्लेम झालाय. पोलीस म्हणतायत गुंडांचं वर्णन सांगा तरच त्यांना पकडता येईल, आणि मला त्या गुंडांचा चेहरा नीट दिसलाच नाही, कारण त्यांनी चेहरा पूर्ण झाकलेला होता. युगंधर चिडतो, काय चाललंय शिर्के? गुंड आपल्या घरातून येऊन हे सगळं करतात आणि आपल्यालाच पुरावे द्यावे लागतात. सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करा, नाकाबंदी करा, पण ते गुंड मला माझ्यासमोर हवेत. फोन ठेवला जातो. दुसरीकडे माई बापू युगंधरकडे येऊन सांगतात, आम्ही घरातल्या सगळ्यांना, नोकरवर्गाला विचारून झालं, कोणीही गुंडांचा चेहरा नीट पाहिलेला नाही, फक्त मुलांना विचारायचं राहिलं, तू एकदा त्यांना विचारून बघ. युगंधर म्हणतो, ठीक आहे, पण मुलं उत्तर देतील की नाही, हा प्रश्न आहे. तरीही आनंदीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला मुलांसमोर हात जोडावे लागले तरी मी जोडेन. पृथ्वी म्हणतो, हे आपल्या आईचे संस्कार मुळीच नाहीयेत, आणि मला वाटत नाही की आनंदी हे सगळं नाटक करते. तिच्यासोबत जे झालंय ते खूप विचित्र आहे. युगंधर तिथे येऊन म्हणतो, मुलांनो, मला त्या गुंडांना शोधण्यासाठी तुमची मदत हवीय. पृथ्वी, मला तुझी मदत हवी. प्रांजल म्हणतो, अजिबात नाही दादा, तुम्हाला मदत करणार नाही, आमचा आणि तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला आनंदीसाठी जे करायचं ते करा. पण दादाने स्पष्ट सांगितलंय मदत करणार नाही, त्यामुळे तुम्ही निघून गेलात तरी चालेल. युगंधर म्हणतो, मी तुझ्याशी नाही, पृथ्वीशी बोलतोय. पृथ्वी, त्या गुंडांना शोधायला मदत कर, आनंदीला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे, हे कोणी केलंय हे शोधणंही गरजेचं आहे. एकदा माझं ऐकून तर घे, त्या गुंडांचा चेहरा पाहिला असेल तर सांग. प्रांजल पुन्हा म्हणतो, नाही म्हटलं ना, कोणीही मदत करणार नाही. तेवढ्यात पृथ्वीला आठवत की त्याने त्या गुंडांचा चेहरा स्पष्ट पाहिला होता. तो म्हणतो, ठीक आहे, तुला मदत करायची नसेल तर नको करू. युगंधर निघून जात असताना पृथ्वी म्हणतो, एक मिनिट, मी त्या गुंडांना पाहिलंय, मी त्यांचा चेहरा पाहिलाय, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. हे ऐकून युगंधरला आनंद होतो. प्रांजल विचारतो, दादा, हे काय करतोयस? ती मुलगी आपल्या आईची जागा घ्यायला आलीय, तर तू त्यांना मदत का करतोस? पृथ्वी म्हणतो, आनंदीला आपल्या आईची जागा घेऊच द्यायची नाहीये, पण एक माणूस म्हणून तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझी माणुसकी सोडणार नाही. एक स्त्री म्हणून तिला मदत करण्यासाठी मी हे करायला तयार आहे. प्रांजल, आपला राग बाजूला ठेवू, तिला मदत करावीच लागणार आहे, कारण त्या गुंडांचा चेहरा मी स्पष्ट पाहिलाय. हे ऐकून युगंधरला फार आनंद होतो. प्रांजल पुन्हा म्हणतो, दादा, तू वेडा आहेस का? ही सगळं करण्याची काय गरज आहे? पृथ्वी त्याला शांत करतो, तुझं काय चाललंय नेमकं? तू असा का वागतोस मला कळतच नाही. गप्प बस, आपण आपली माणुसकी अजिबात विसरलेलो नाहीयोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रांजल, आईने आपल्याला असे संस्कार दिलेलेच नाहीयेत, त्यामुळे तू हे सगळं बोलू नकोस. प्रांजल म्हणतो, ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, पण मला हे पटलेलं नाही. युगंधर म्हणतो, खरंच मनापासून यू पृथ्वी, आज तू जे केलंस त्यामुळे मला फार आनंद झालाय. पृथ्वी गुंडांना शोधण्यासाठी निघतो. युगंधर सांगतो, तू पोलीस स्टेशनला जा आणि गुंडांचं वर्णन सांग. पृथ्वी हो म्हणतो. तेवढ्यात विद्याधर तिथे येतो आणि म्हणतो, वा पृथ्वी, तुझा ब्रेनवॉश केलाय का रे तुझ्या बापाने? काय बोलायचं तुला? पृथ्वी विचारतो, मला समजलं नाही. विद्याधर म्हणतो, अरे, समिधा वहिनींना काय उत्तर देणार तू? युगंधर आनंदीसाठी हे सगळं करतोय, समिधा वहिनींना समजलं तर काय वाटेल त्यांना, कळत नाही का तुला? पृथ्वी म्हणतो, काका, मी त्या गुंडांना पाहिलंय, मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, बस एवढंच कारण आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. विद्याधर म्हणतो, काहीही कारण असू दे, मला हे पटलेलं नाही. आता पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे तर मीही येईन तुझ्यासोबत मदतीला, असं तो मुद्दामच म्हणतो. प्रांजल म्हणतो, काका,
तू सुद्धा याच्याबरोबर सामील झालायस का? पृथ्वी म्हणतो, मला काहीच करायचं नाहीये, मी माणुसकी सोडलेली नाही, माणुसकीच्या नात्याने मी हे करतोय, बस एवढंच. हे ऐकून विद्याधरचा प्लॅन पूर्ण फ्लॉप होतो. दुसरीकडे माई बापू आनंदीजवळ बसलेले असतात. आरती सुद्धा तिथे असते. आनंदीला शुद्ध यायला सुरुवात होते. आरती म्हणते, आनंदी, तुला जे काही आठवतंय ते सांग ना, मी फॉर्म सबमिट करायला गेले होते, तेव्हा तुझ्याबरोबर खोलीत काय झालं ते सांग. आनंदी सांगते, आरती ताई, तू निघून गेलीस तेव्हा मी आंघोळीला जात होते, तेवढ्यात 2 माणसं आली. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या तोंडावर पट्टी लावली आणि मला तिथून पळवलं. त्यानंतर मी इथे कशी आले, काय झालं, हे मला अजिबात माहीत नाही. माई बापू म्हणतात, आनंदी, काळजी करू नकोस, तू आता आपल्या घरी आहेस, सेफ आहेस. तू या घरापासून पळण्याचा प्रयत्न करत होतीस, पण तू या घरची लक्ष्मी आहेस. आज हे सिद्ध झालं. हे घर तुझं आहे आणि कायम राहणार आहे. नियतीचा खेळ बघ, तू हे घर सोडून गेलीस, पण नियतीनेच तुला पुन्हा याच घरात आणलं. ही गोष्ट कधीच विसरू नकोस. दुसरीकडे विद्याधर घाबरलेला असतो. तो शलाकाला कॉल करून सांगतो, मोठा गोंधळ झालाय, त्या पृथ्वीने गुंडांचा चेहरा पाहिलाय. तो आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वर्णन सांगणार आहे. शलाका, काहीही करून ते गुंड कोणाच्याही हाती लागता कामा नयेत. शलाका चिडते, शांत बस विद्याधर, गुंडांचा चेहरा कोणी कसा पाहिला, तू काय करत होतास? तो म्हणतो, शलाका, नीट ऐक, आपल्याला त्या गुंडांना लपवावंच लागणार आहे. शलाका म्हणते, ठीक आहे, मी त्या पृथ्वीबरोबर पोलीस स्टेशनला जाते. त्याला असम पोलीस स्टेशन फिरवते की त्याला पुन्हा तो रस्ता बघावासा वाटणार नाही. तेवढ्यात पृथ्वी येतो, काका, निघायचं ना? हो, तुझीच वाट बघत होतो, चल जायचंय पोलीस स्टेशनला, असं म्हणून तो निघतो. पण तो पोलीस स्टेशनला पोहोचूच नये याची काळजी विद्याधर घेऊ लागतो. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग नक्की एन्जॉय कराल, कारण उद्याच्या भागात शेवटी पृथ्वी जीवाचं रान करत, जीवावर उदार होत त्या 2 गुंडांना पकडतो. पृथ्वी त्यांना विचारतो, तुमची हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली? तुम्ही स्वतःला समजता कोण? बोला. आनंदीच्या जीवावर उठलात, आता मी तुम्हाला सोडणार नाही. तेवढ्यात विद्याधर तिथे येतो आणि पृथ्वीच्या डोक्यात जोरात मारतो. पृथ्वी तिथेच बेशुद्ध होऊन पडतो. दुसरीकडे जेव्हा हे सगळे घरी येतात, तेव्हा युगंधर म्हणतो, मला या विद्याधरवर संशय आहे. आनंदीला गायब करण्यात दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नाही, ती फक्त विद्याधरच आहे. विद्याधर म्हणतो, काय चाललंय तुझं? तुझी बायको तुला सांभाळता आली नाही आणि तू माझ्यावर आरोप करतोस. तुझी हिंमत कशी झाली? युगंधरला राग येतो. तो म्हणतो, विद्याधर, मी तुला सोडणार नाही, कळलं का? असं म्हणून तो विद्याधरची कॉलर पकडून त्याला जाब विचारतो. विद्याधर सुद्धा युगंधरची कॉलर पकडतो, दादा दादा म्हणत. सगळेजण त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं पाहून आनंदीला धक्का बसतो. तर मित्रांनो, पाहत राहा आनंदी मराठी मालिका या चॅनलसोबत. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.